नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहोत तारवळ मराठी कथा। आजच्या कथेत तुमचे स्वागत आहे। ही गोष्ट खूप पूर्वीची आहे। एके दिवशी माझ्या सासूबाईंनी मला फोन केला आणि म्हणाली, सुनबाई तुला तुझ्या आबा बरोबर काही कामानिमित्त गावी जायचे आहे। मी म्हणाले, सासूबाई तुम्ही आणि तुमचा मुलगा जाऊ शकत नाहीत का? मग सासूबाई म्हणाली, सुनबाई तुला माहित आहे की मी जेव्हा जेव्हा फिरायला जाते तेव्हा माझी तब्येत खराब होते आणि तुझा नवरा म्हणजे माझा मुलगा नेहमी त्याच्या कामात बिझी असतो किंवा त्याच्या भटक्या मित्रांबरोबर मद्यपान करत राहतो। मी म्हणाले, ठीक आहे सासूबाई, जसे तुम्हाला बरोबर वाटेल। सासूबाई म्हणाली, सुनबाई तुला प्रॉपर्टीच्या कामासाठी जायचे आहे आणि ते खूप महत्त्वाचे आहे। मी म्हणाले, ठीक आहे सासूबाई, जसे तुम्हाला वाटेल तुम्ही करा। सासूबाई म्हणाली, सुनबाई तुला सोमवार ते बुधवार पर्यंत आबा बरोबर राहायचे आहे आणि गुरुवारी काम करायचे आहे आणि शुक्रवार किंवा शनिवारी परत यायचे आहे। तुला खूप काही तिथे नवीन बघायला मिळेल। आपल्या गावचे घर खूप सुंदर आणि मोठे आहे। मी म्हणाले, ठीक आहे सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, मी बाबूजींसोबत जाईन। म्हणून मित्रांनो, आता मी तुम्हाला माझ्या आबाबद्दल सांगते, म्हणजे माझ्या सासऱ्याबद्दल। माझे सासरे साधारण 60 वर्षांचे असतील, पण या वयातही ते खूप बलवान आणि शक्तिशाली आहेत। आमचा व्यवसाय सुरुवातीपासून चांगला चालत आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबात कशाचीही कमतरता नाही। म्हणून आमच्याकडे नोकर, कार आणि बंगला आहे आणि मला एक मुलगीही आहे, पण तिचा जन्म टेस्ट ट्यूब प्रक्रियेतून झाला आहे। हो मित्रांनो, कारण माझ्या नवऱ्यात ती क्षमता नाही। ही गोष्ट फक्त मला आणि माझ्या सासऱ्यांना माहीत आहे आणि घरातील कोणालाच हे माहीत नाही, अगदी माझ्या सासूलाही नाही। जेव्हा माझ्या सासूबाईने मला गावी जायला सांगितले होते तेव्हा मी आतून थोडी खुश होते। त्या रात्री मी दुसऱ्या दिवशी गावी जाण्याची तयारी करू लागले। मग मी माझ्या सासऱ्याच्या रूम मध्ये गेले। हो, घरात मी नेहमी साडीचा पदर डोक्यावर ठेवत होते। आमच्या घरात अशी परंपरा होती की महिलांनी पदर घेतल्याशिवाय कोणत्याही पुरुषासमोर जाऊ नये। हो, मी खूप सुसंस्कृत सून आहे। आता मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत आले। माझे सासरे पुस्तक वाचत होते। मी म्हणाले, आबा जास्त वेळ पुस्तक वाचू नका, उद्या आपल्याला लवकर गावी जायचे आहे, तुम्हीच म्हणालो होतो। मग मी माझ्या सासऱ्याच्या बॅगेत काही सामान ठेवत होते, पण सासऱ्याचे लक्ष दुसऱ्याच बाजूला होते। पुस्तक वाचण्याऐवजी ते दुसरीकडेच बघत होते। एक गोष्ट मी सांगायला विसरले, माझे नाव पूजा आहे आणि मी सभ्य कुटुंबातली आहे आणि हो, मी खूप गोरी आहे आणि थोडी जाड देखील आहे। माझे नाक अगदी सरळ आहे, मी सुंदर आहे आणि माझे वय 35 वर्षे आहे आणि मी दिसायला खूप सुंदर आहे। माझी उंची 5 फूट 4 इंच आहे, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की माझे अस्तित्व कसे असतील। हो, माझे डोळे थोडे सुजलेले आहेत, पण ते पपईसारखे थोडे लटकलेले आहेत, पण मी साडी अगदी करीना सारखी परिधान करते। मी तुम्हाला हे सर्व सांगितले जेणेकरून तुम्ही माझी कल्पना करू शकाल। मित्रांनो, सोमवारचा दिवस आला आणि आम्ही दुपारनंतर थोड्या उशिरा निघालो। माझे सासरे गाडी चालवत होते आणि ट्रॅफिकमुळे आम्ही संध्याकाळी 8 वाजता त्या गावात पोहोचलो। त्या गावात आमचं घर आहे। एका छोट्याशा डोंगरावर एक छोटासा बंगला आहे, पण गाडी तिथपर्यंत जाऊ शकते। एक मुजळं घर, सुंदर डोंगर, थंड वारा आणि आमचे काही नातेवाईकही त्या गावात राहत होते, म्हणून त्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलावले। आमच्या घराची काळजी घेणारा एक नोकर दीपक देखील होता, पण त्याच्या घरात कोणाची तरी तब्येत खराब होती, म्हणून तो सकाळी निघणार होता आणि सासऱ्याने त्याला त्याच्या गावी जाण्याची परवानगी दिली होती। तेव्हा पाऊस पडत होता आणि आम्ही एका नातेवाईकाच्या घरी जेवायला गेलो होतो। खरं तर आम्ही सर्व खाणं पिणं तिथेच घेऊन गेलो होतो। मग माझी मोठी सासूबाई आली आणि आमच्यात काही घरगुती गप्पा झाल्या आणि बोलताना काही घरातल्या गोष्टी झाल्या, त्यामुळे ती रात्र अशीच निघून गेली। म्हणजे आमचा सोमवार असाच गेला। दुसऱ्या दिवशी सासरे आपल्या कामासाठी गेले होते आणि मी मोठ्या सासूबाई बरोबर होते। त्या रात्री आम्ही मोठ्या सासूच्या घरी जेवण केले होते आणि माझे सासरे मोठ्या सासूबाईंच्या नवऱ्याबरोबर दारूचा आनंद घेत होते। हो, माझे सासरे सुद्धा दारू पितात,
पण त्यांना माझ्या नवऱ्यासारखी सवय नाही. मग माझे सासरे तिथून निघून गेले. सासरे म्हणाले, सुनबाई मी बंगल्यावर जात आहे. मोठी सासू त्यांना म्हणाली, तुम्ही जा, आम्हाला थोडं बोलायचं आहे. मग थोड्या वेळाने मी पण मोठ्या सासूच्या घरातून बाहेर पडले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे मोठ्या सासूबाईंनी मला छत्री दिली आणि मी घरी आले. मी साडीचा पदर डोक्यावर घेतला होता. मी घरी पोचले तेव्हा सासरे पुन्हा दारू पीत टीव्ही बघत होते. मी घरी आले तेव्हा पाऊस आणि वाऱ्यामुळे मी पूर्ण भिजले होते. आमचं घर खूप मोठं होतं. तो मोठा बंगला होता, पण मला घर म्हणायला आवडतं. खाली एक हॉल होता आणि वरच्या मजल्यावर काही खोल्या होत्या. छत्री छोटी होती त्यामुळे मी एकदम भिजले होते. आत येताच मी सासऱ्यांना म्हणाले, बाबा दरवाजे आणि खिडक्या बंद करा, नाहीतर पाणी आणि मच्छर आत येतील. मग बाबाने खिडक्या आणि दारे बंद केली. मग अचानक घराची वीज बंद झाली. पण काळजी करण्याचे कारण नव्हते, कारण आमच्या नोकराने आधीच मेणबत्त्या पेटवल्या होत्या. मी म्हणाले, आबा मला थोडी मदत करा. आबा म्हणाले, सुनबाई सांग मी तुला काय मदत करू शकतो. मी म्हणाले, आबा ही मेणबत्ती घेऊन माझ्याबरोबर वरच्या मजल्यावर चला. बाबा म्हणाले, आता मला पण तसंही खाली जायची गरज नाही, वरच जाऊया. मग आम्ही वरच्या मजल्यावर खोलीत गेलो. आबांनी मेणबत्ती घराच्या कोपऱ्यात ठेवली. मग मी बाथरूममध्ये गेले. आत गेले तर सगळे नळ चालू होते. मी आबांना म्हणाले, बाबा तुम्ही इथे पाण्याचे नळ चालूच ठेवलेत हे बघा. आबाने येऊन बघितले आणि नळ बंद करू लागले. पण चुकून शॉवर चालू झाला. मी पुन्हा भिजून गेले. त्यावेळेस मी लाल रंगाची साडी घातली होती आणि माझ्या डोक्यावर साडीचा पदर पण होता. मग मी पाहिले की आबाजी शांतपणे माझ्याकडे बघत होते. पावसामुळे माझी साडी पूर्ण भिजली होती, त्यामुळे ते माझ्याकडे बघत होते. एके दिवशी असं झालं की माझे सासरे नेहमी मित्रांसोबत बाहेर जायचे. त्यांना थोडी सिगारेट ओढायची सवय होती. एके दिवशी मी सकाळी दुकानात गेले होते. पाऊस पडत होता आणि नेहमीप्रमाणे मी साडीचा पदर डोक्यावर घेतला होता. मी खूप सुसंस्कृत सून आहे. मी पाहिलं की माझे सासरे सिग्नलला क्रॉसिंगवर उभे होते. मी छत्री घेतली आणि त्यांच्याकडे जाऊन छत्री वाढवली. पण आबा माझ्याकडेच बघत होते. त्यांची नजर माझ्यापासून हटत नव्हती. हो, त्यांची नजर माझ्या ओल्या साडीच्या बाहेर दिसणाऱ्या भागांवर होती. मी घरी आले आणि आरशात पाहिलं तर माझी साडी समोरून खूप ओली झाली होती आणि ती माझ्या शरीराला चिकटली होती. म्हणजे सगळं स्पष्ट दिसत होतं. त्यात माझे अस्तित्व पण दिसत होते. साडी पारदर्शक असल्यामुळे माझं सौंदर्य दिसत होतं. साडी मागून ओली झाली होती. मग मी काही दुकानातून वस्तू घेऊन घराच्या दिशेने निघाले. मग मलाही मजा यायला लागली. मी मुद्दाम सासऱ्याभोवती फिरू लागले. झाडू मारताना मी खाली वाकण्याचं नाटक करायचे. कुठल्या ना कुठल्या बहाण्याने मी आबांना माझा परफॉर्मन्स दाखवू लागले आणि आबाही नेहमी चोरून बघत आनंद घेत होते. थोड्या वेळाने आबा म्हणजे माझे सासरे घरी आले. मी भिजले होते आणि मला साडी बदलायला लागली. पण आबा जिथे बसले होते तिथे एक कपाट होते. मी त्यात ठेवलेली एक साडी बाहेर काढली. त्याच खोलीत आणखी एक खोली होती. मी पेटकट आणि सर्व काही घेऊन त्या दुसऱ्या खोलीत गेले. सासरे बाहेर अंगणात सोफ्यावर बसले होते. आबाने मला साडी बदलताना पाहावे म्हणून मी दरवाजा थोडा उघडा ठेवला. मग मी साडी बदलू लागले. आत्तापर्यंत मी एकदम भिजलेली होते. जेव्हा मी साडी बदलत होते तेव्हा माझे सासरे शांतपणे मला पाहत होते. मी पण त्यांना पाहिले, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. साडी बदलताना माझ्या बांगड्यांचा आवाज येत होता. त्यामुळे सासरे थोडे अस्वस्थ झाले होते. मला ही मजा येत होती की कोणीतरी मला गुपचूप पाहत आहे. जरी ते माझे सासरे असले तरी कोणीतरी मला पाहत आहे. आबा तिथेच अंगणात बसले होते. मला माहित होते की ते माझ्या हालचाली पाहत आहेत. ते त्यांच्या धोतरात काहीतरी ॲडजस्ट करत होते. मला माहित होतं की आता आबा तयार झाले आहेत. रूममध्ये बराच अंधार होता, पण मेणबत्तीच्या प्रकाशात मला सगळं काही स्पष्ट दिसत होतं. मी साडी बदलू लागले. माझे अंग इतके मोठे होते की ते साडी पूर्णपणे झाकू शकत नव्हते. माझ्या आणि आबामध्ये जवळपास 10-12 फुटांचे अंतर होते. ते सोफ्यावर बसून माझ्याकडे बघत होते. मी माझ्या चप्पलचे बटण उघडण्याचा प्रयत्न केला,
बटन कडक होते, त्यामुळे ते उघडण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. आता माझ्या प्रयत्नानंतर ते बटन निघाले आणि माझी साडी अर्धी जमिनीवर पडली होती आणि माझे भरलेले अस्तित्व आबांना दिसत होते. आता आबा पूर्णपणे मद्यधुंद झाले होते आणि ते आपल्या धोतरात काहीतरी अडजस्ट करत होते आणि त्यांच्या हालचाली मला स्पष्ट दिसत होत्या. खोलीत अंधार असल्याने मी शेवटचे पण बटन उघडले आणि आबाकडे थोडे वळाले. आता त्यांना सगळं स्पष्ट दिसलं असावं. मग मी वर ठेवलेला कपा उचलून दुसऱ्या बाजूला फेकला आणि मग दुसरी साडी उचलली. हे सगळं अगदी हळूहळू चालले होते. आता रात्रीचे जवळपास 1 वाजले होते. मी आबाकडे जरा जास्त वळले होते. साडी बदलताना माझ्या बांगड्यांचा कडकडाट घुमत होता. साडी बदलत बदलत मी म्हणाले, आबा तुमचा आजचा दिवस कसा होता? आज तुम्ही थकला असाल. आज तुम्ही प्रॉपर्टीच्या कामात खूप बिझी होता. आबा त्याच्या धोतरात काहीतरी करत म्हणाले, हो सुनबाई, आज खूप काम होते. पण मी थकलो नाही. या गावची हवा खूप चांगली आहे. आता मी माझी साडी घातली होती आणि मग दुसरे कपडे पण घेऊ लागले होते. हळूहळू मी बटन बंद करू लागले आणि त्याच वेळी बाबाला मी बोलत होते. खोलीत वीज नव्हती. मी मेणबत्ती पेटवली होती आणि त्याच्या प्रकाशात मला आबाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता आणि आबांना माझा चेहरा दिसत नव्हता. मी आबाला म्हणाले की आबा, आई आणि काकाची मला खूप काळजी वाटत आहे. आबा म्हणाले, सुनबाई, तुला कशाची काळजी वाटत आहे? मी म्हणाले, बाबा, काल रात्रीप्रमाणे आज पुन्हा तुम्ही अंगणात झोपू नका. माझ्याबरोबर बेडवर झोपा. माझा पलंग बराच मोठा आहे. आता मी माझी साडी उघडून पुन्हा घालू लागले. साडी नेसून मी हळूहळू फिरू लागले जेणेकरून माझ्या सासऱ्यांना सगळं दिसेल. आता शेवटचा भाग शिल्लक होता. आता मी साडीचा पदर उचलला आणि स्वतःला ऍडजस्ट करून आबांना म्हणाले, आबा तुम्हाला कसं वाटलं? मजा आली ना? आबांना पूर्ण धक्का बसला. मी पुन्हा म्हणाले, हो आबा, मला सांगा, तुम्हाला मला तसे बघून मजा आली का? मग मी बाल्कनीत गेले. आबा अजूनही सोफ्यावर बसून माझ्याकडे बघत होते. मी म्हणाले, अरे आबा, तुम्ही पण बाल्कनीत या. मग आबाही बाल्कनीत आले. मी त्यांना पुन्हा विचारलं, बाबा तुम्हाला कसं वाटलं मला साडी बदलताना बघून? तुम्हाला मजा आली असेल. मी डोक्यावर पदर घेऊन त्यांच्या समोर उभी होते. मी म्हणाले, आबा मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. आबा म्हणाले, हो सुनबाई, बोल, काय बोलायचे आहे? मी म्हणाले, आबा तुम्हाला आठवतंय का? जेव्हा जेव्हा तुमचे मित्र किंवा माझ्या नवऱ्याचे मित्र येतात, तेव्हा मी तुम्हाला सांगते की तुम्ही ते चहा घेऊन जावा. आबा म्हणाले, हो सुनबाई, मला आठवतंय. मी म्हणाले, आबा तुमचे मित्र आणि माझ्या नवऱ्याचे मित्र माझ्याकडे त्या नजरेने पाहतात पण त्यात काही प्रॉब्लेम नाही. आबा म्हणाले, अरे सुनबाई, तुला असा विचार करण्याची काही गरज नाही. मी म्हणाले, आबा हा विषय आपल्यातच राहिला पाहिजे आणि मला माहित आहे की तुम्हीही मला कसे पाहता. पण काही हरकत नाही. मला तुम्ही आवडता. आबा काही क्षण थांबले आणि मग म्हणाले, सुनबाई, खरंच तू खुश आहेस का? मी म्हणाले, आबा आता खऱ्या मुद्द्यावर या. आबा म्हणाले, हो सुनबाई, काय प्रॉब्लेम आहे सांग, संकोच करू नकोस. मी म्हणाले, आबा तुम्हाला वाटतं का मी सुखी आहे? हो, मी आनंदी आहे. कारण आपण श्रीमंत आहोत. आपल्याकडे सर्व काही आहे. गाडी, बंगला, पैसा. आबा म्हणाले, सुनबाई, पण काय झालं सांग. संकोच करू नकोस. मला तुला नेहमी आनंदी बघायला आवडतं. मी म्हणाले, पण आबा मी खुश नाही. आबा म्हणाले, सुनबाई सांग, तुला खुश ठेवण्यासाठी मी काय करू शकतो? मी म्हणाले, तुमचा मुलगा. आबा म्हणाले, सुनबाई माझ्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे? मी म्हणाले, आबा गाडी आणि बंगला असल्यानेच सगळे सुखी असतात असे तुम्हाला वाटते का? खरा आनंद बेडरूम मध्ये असतो. आबा म्हणाले, सुनबाई, मला सांग. संकोच करू नकोस. मी म्हणाले, आबा तुमचा मुलगा माझ्याबरोबर काहीच करत नाही. आता मला सुख द्यायची ताकद त्याच्यात नाही. हो आबा, मला आनंद हवाय. आबा म्हणाले, सुनबाई हे काय आहे? मी म्हणाले, मला माहित आहे तुम्ही तुझ्या बायकोबरोबर म्हणजे सासूबरोबर काहीच करू शकत नाही. तुम्हाला अनेक वर्ष सुख मिळाले नाही. नाही तुमच्या बायकोपासून किंवा इतर कोणत्याही बाईकडून. आबा शांतपणे ऐकत होते. मी म्हणाली की मला माहित आहे. तुम्ही मला कधी कधी तसे बघता.
मला माहित आहे की आज जेव्हा मी तुमच्या खोलीत आले तेव्हा तुम्ही पुस्तक वाचण्याऐवजी माझ्याकडे बघत होते. मग आबा थोडे घाबरले आणि माझ्या मागे आले. आणि माझ्या शरीरावरून हळूहळू माझ्या कंबरेपर्यंत येऊन त्याने पुढचं पाऊल टाकलं. आम्ही अजूनही बाल्कनीत होतो. समोर काहीच नव्हतं. फक्त रिकामे डोंगर आणि आजूबाजूला दाट अंधार होता. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नव्हतं. आबा म्हणाले, सुनबाई, तू खूप सुंदर आहेस. मी म्हणाले, अहो, तुम्ही हे काय म्हणता? मी जरा जाड आणि मोठी आहे. तुम्ही काहीही बोलता. मग आबा म्हणाले, सुनबाई, तू खूप आवडतेस. तू माझी सर्वत्र लाडकी सून आहेस. मी म्हणाले, अजून काय? आता आबाला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ते मला पकडून खोलीत घेऊन गेले. मग आबा म्हणाले, सुनबाई, तू खूप भाग्यवान आहेस. मी म्हणाले, ठीक आहे आबा. मला वाटतं आता आपण दांडिया खेळायला पाहिजे. आबा म्हणाले, लोखंड गरम आहे. आता काय थांबाचे? चल सुरुवात करूया. मी पण उशीर न करता सुरुवात केली. ज्यामुळे मला मुलगी झाली. तर मित्रांनो, ही आमची आजची कथा होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया कमेंट करा. आणि ही कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा. आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच आणखी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही कथा चुकू नये म्हणून. धन्यवाद आणि पाहत रहा आरवळ मराठी कथा.